आई मला जगायचंय, मला हे सुंदर जग पाहायचंय. आई मला मारू नकोस ग, मला मारू नकोस. खाली बस रे पुरी. आई अगं मी बोलतीये तुझी परीच म्हणतेस ना तू मला. आई तुला आई तरी कसं सांभाळू ग. कुणी कुणाला उगाच भेटत नाही, त्यांचे ऋणानुबंध असतात. तसे आपलेही ऋणानुबंध आहेत का ग, ज्याने आपण भेटलोही आणि दुरावलोही. असो, कालच तुझं आणि बाबांचं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग. विशिष्टता आजी आजोबांची इच्छा नाही ना माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना गाई, सांग ना. बाबा तुम्हाला आवडते ना उल्लेख माझी लाडकी पाहिला. बाबांची लाडकीच असते ना हो. सांगा ना हो बाबा. बाबा तुम्ही काल आईला दवाखान्यात का घेऊन गेला होता. किती मोठ्याला बसून आणि त्यातून किती छान दिसत होते ना. सांगा ना हो बाबा, बोला ना. आजी काल तू आईला किती कडू औषध दिलं. मला खूप गुड. अरे तुम्ही ऐका फक्त. खाली बस रे जवान, खाली बस. असं देत नको जाऊ. आई तू का ग घेतलं ते औषध. किती कडू होतं ते. मला खूप गुदमरून आलं. आई असं करत नको जाऊ ग. आई तुम्हाला एकदा जन्माला घालून तर बघ. तुझेच रूप तू पाशील माझ्यातून एकदा. मी मुलगी, बहीण, आई तर कुणाची पत्नी. मग मला गर्भात मारण्याची का ग तुला काही. सांग ना काही, का ग तुला काही. मला समजते तुझी कोंडी, तुझी गुजमाट, पण मी मुळीच त्रास देणार नाही ना ग. खर्चाचं म्हणशील तुम्ही खर्चाचं. मला काहीच नको. मला नवीन कपडे नको. मी त्याचे जुने कपडे घालीन, शाळेत जाईन त्याचे जुने कपडे, त्याचे जुने दप्तर वापरीन, त्याचे जुने खेळणे खेळेन आणि मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करेन. बाबांना थोडा सुद्धा त्रास होऊन नाही. आई आता उद्या तुम्हाला काढायला दवाखान्यात जाणार. आता त्याचं दुःख मानू की तूच काही क्षण माझ्या समोर आहे याचा आनंद मानू. सांग ना काही, सांग ना. मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार ती कर. अशा वेळी मला गजर व्हावं वाटतं. या झोपलेल्या मनाचा हा लढा माझ्या अस्तित्वाशी विचारायचा आहे. माझ्यातल्या अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा. आजपर्यंत आपण नटलो त्यात आपण खरंच समाधानी आहोत का. नाही ना. अरे आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार. चला तर मग काढून टाकूया मंदिरपणाचा गार. जय हिंद, जय भारत.